वनविकास महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी शासन स्तरावरून मंजूर। मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळ व समिती सदस्य तथा वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या उपसमितीमध्ये 7व्या वेतन आयोगाचा फरक देण्यासंदर्भात शासनाला केली होती शिफारस। महाराष्ट्र शासनाचा शासकीय उपक्रम असलेला तसे मागील 10 वर्षांपासून सतत नफ्यात असलेले वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग हा 1 जुलै 2021 पासून शासनाने लागू केला होता। त्या अनुषंगाने शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू केला। याकरिता याच धर्तीवर वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून लागू करून त्याची थकबाकी मिळावी याकरिता महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ संघटनेने वेळोवेळी प्रशासन व शासनाला पाठपुरावा केला। त्या अनुषंगाने प्रशासनाने 7व्या वेतन आयोगाचा फरक देण्यासंदर्भात सहमती दर्शन शासनाला प्रस्ताव सादर केला होता। सदर प्रस्ताव मागील 3 वर्षांपासून प्रलंबित होता। याकरिता महाराष्ट्रभर वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी संघटनेच्या नेतृत्वात 1 डिसेंबर 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत अन्नत्याग सत्याग्रह व काम बंद आंदोलन करून शासन व प्रशासन यांनी नोंद घेऊन सदर विषयांनी कार्य आढावा याकरिता तीव्र स्वरूपात आंदोलन करून वनविकास महामंडळाचे संपूर्ण काम बंद आंदोलन यशस्वी केले होते। या अनुषंगाने मंत्रिमंडळ व समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सदर आंदोलन काळात थकबाकी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते। त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक दिनांक 29 जुलै 2024 रोजी संपन्न झाली। सदर बैठकीत शासनावर कुठलाही आर्थिक भार पडत नसल्याने व महामंडळ आपल्या आर्थिक स्त्रोतातून वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी तयार असल्याने या प्रस्तावाला एकमताने वनविकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग देण्यासंदर्भात समिती निर्णय घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्या अनुषंगाने दिनांक 29 जुलै 2024 रोजी शासन निर्णय पारित झाला असून या शासन निर्णयात वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम 44 कोटी 62 लाख एवढी मंजूर केलेली असून 3 टप्प्यात देण्याची शासनाने मंजुरी देण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगाचा फरक मंजूर केल्याप्रकरणी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर अजय पाटील यांनी माननीय श्री शिंदे साहेब मुख्यमंत्री तसेच माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री वित्तमंत्री श्री अजितदादा पवार तसेच माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री तसेच विधानसभा उपाध्यक्ष माननीय श्री नरहरी झिरवळ साहेब यांचे आभार व्यक्त केले। तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे व्यवस्थापकीय संचालक श्री विकास गुप्ता व महाव्यवस्थापक श्री संजू गवडे यांची भेट घेऊन त्यांचा संघटनेकडून जाहीर सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले। 7वा वेतन आयोगाचा फरक मिळण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करणारे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष श्री बी पाटील साहेब, सरचिटणीस रमेश बलैया, उपाध्यक्ष श्री रवी रोटे, श्री राहुल वाघ, सचिव कृष्णा सानप, विभागीय अध्यक्ष चेतन शिंदे आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे व शासनाचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत, अशी माहिती संघटनेचे महासचिव रमेश बलैया यांनी दिली आहे। माझी शुभेच्छा तुम्ही सर्वांना आणि मला वाटते मला ते आपले अजय पाटीलजी यांच्या सुद्धा धन्यवाद करावा लागेल आणि त्यांनी सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहे आणि ते मला मध्ये मध्ये येऊन सांगत होते की मी आता जाऊन त्यांना भेटलो। तर सर्वांच्या हे एक प्रकारने म्हणजे एक टीम वर्क झाला असं मला वाटते। सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर प्रयत्न केला आणि मला काय वाटतं की आपले माननीय वनमंत्री यांच्यात मी विशेष अभिनंदन करतो, कारण मागची जी लास्ट मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा ते इतकी फोर्सफुली बोलले की अजितदादा पवार
सुद्धा म्हटले की ठीक आहे, ते चांगले काम करणारी कॉर्पोरेशन तर यांना ते हे दिलंही पाहिजे. इतर मध्ये जरी प्रॉफिट होत नसेल तरी त्यांच्याशी आपण काही कंपॅरिझन करू शकत नाही. म्हणून म्हणजे त्यांनी ती एक स्पेशल बाब म्हणून FGCMला आपण देऊ असा ठरवण्यात आला आणि अशा प्रकारे झाला. त्याचे नंतर सुद्धा हा जी प्रोसेसिंग जेव्हा होत होती त्याच्यामध्ये जे काही टाईम लागला प्रोसेसिंगमध्ये, तरी पण आता हे होऊन सुद्धा आमचे मंत्रालयामध्ये आली. परवा आपण माननीय वनमंत्री यांना भेटलो, त्याचवेळी हा विषय निघाला पुन्हा आणि गौड साहेबांनी असा म्हटला त्याचवेळी मंत्री महोदयांना की साहेब आपण शब्द दिला होता की गुप्ता साहेबांची रिटायरमेंटच्या पूर्वी हे झालाही पाहिजे असं तुम्ही म्हटले नाही. म्हणजे हा मी म्हटले नाही, पण फाईल अजून आली नाही का, की फाईल आहे पण तुमची सही नाही. तर त्यांनी ताबडतोब त्याच वेळी फोन करू की गुप्ता साहेबांची पूर्वी आपल्याला पाहिजे. म्हणजे त्यांची हे खूप मोठापणा आहे मला असं वाटतं आणि चांगला झाला. सर्वांना मला सुद्धा आनंद वाटते की सेवानिवृत्तीच्या पूर्वी आपली एक मोठी जी डिमांड होती ती पूर्णपणे झाली. बाकी इतर गोष्टी सुद्धा आपण करण्याचे प्रयत्न केलेले. आता माझे गेल्यानंतर सुद्धा हे प्रयत्न चालू राहणार. चांगले अधिकारी येणार आहेत माझ्यानंतर सुद्धा. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.